ग्रामीण वित्तपुरवठा ग्रामीण भागात शेतीच्या विकासामध्ये कृषी वित्तपुरवठा हा महत्त्वाचा घटक आहे. शेतीला भांडवलाची गरज असते. शेतीची दैनंदिन आणि कायमस्वरूपी सुधारणा करण्यासाठी भांडवलाची गरज असते. भारतीय शेतकऱ्याकडे हे भांडवल उपलब्ध नसते, त्यामुळे त्याला विविध वित्तीय संस्थांकडून प्रामुख्याने कर्ज घ्यावे लागते. कर्ज घेण्यासाठी त्याच्याकडे विविध प्रकारचे मार्ग उपलब्ध असतात. यामध्ये प्रामुख्याने संस्थात्मक मार्ग आणि बिगर संस्थात्मक मार्ग अशा विविध मार्गाने शेतकरी कर्ज पुरवठा घेत असतो. प्रामुख्याने ग्रामीण वित्त पुरवठ्यामध्ये शेतीशी संबंधित जी कामे करण्यासाठी शेतकऱ्याला कर्जाची गरज असते त्याला ग्रामीण वित्त पुरवठा असं म्हणतात. ग्रामीण वित्त पुरवठ्यामध्ये प्रामुख्याने अल्प मुदत कर्ज, मध्यम मुदत कर्ज, दीर्घ मुदत कर्ज अशा प्रामुख्याने कर्जाचा समावेश होतो. आणि म्हणून ग्रामीण वित्त पुरवठ्याची शेती क्षेत्राच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. आणि म्हणून ग्रामीण वित्त पुरवठा म्हणजे काय, तर शेती हा व्यवसाय बहुतांशी ग्रामीण भागातच असल्यामुळे शेतीसाठी होणाऱ्या कर्ज पुरवठ्याला ग्रामीण कर्ज पुरवठा असे म्हणतात. ग्रामीण वित्त पुरवठ्याच्या स्रोतांचा विचार करताना प्रामुख्याने शेतकऱ्याकडे जे विविध मार्ग असतात त्यामध्ये प्रामुख्याने संस्थात्मक स्रोत आणि बिगर संस्थात्मक स्रोत. संस्थात्मक स्रोतांचा आणि बिगर संस्थात्मक स्रोतांचा विचार करताना प्रामुख्याने जे बिगर संस्थात्मक स्रोत आहेत त्या बिगर संस्थात्मक स्रोतांमध्ये विशेषतः सावकार, खजिनदार, व्यापारी, आडत व दुकानदार, मित्र व नातेवाईक इत्यादी घटकांचा प्रामुख्याने बिगर संस्थात्मक स्रोतांमध्ये समावेश होतो. विशेषतः बिगर संस्थात्मक स्रोत म्हणजे मित्र, नातेवाईक, आप्तेष्ट यांच्याकडून घेतलेल्या कर्जाला बिगर संस्थात्मक स्रोत असं म्हणतात. या प्रकारचं कर्ज हे विनासायास प्रामुख्याने शेतकऱ्याला उपलब्ध होत असतं. त्यामुळे शेतकरी प्रामुख्याने प्रथमतः बिगर संस्थात्मक स्रोतांच्या माध्यमातून कर्जाची उभारणी करण्याचा प्रामुख्याने प्रयत्न करत असतो. ग्रामीण वित्त पुरवठ्याच्या संस्थात्मक स्रोतांमध्ये प्रामुख्याने पुढील घटकांचा या ठिकाणी आपल्याला समावेश झालेला दिसतो. यामध्ये प्रामुख्याने विशेषतः सहकारी संस्था, सहकारी बँका, व्यापारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, नाबार्ड, भारतीय स्टेट बँका इत्यादी प्रकारच्या ज्या वित्तीय संस्था आहेत या संस्थांकडून प्रामुख्याने शेतकऱ्याला कर्ज उपलब्ध होत असतं. अशा प्रकारच्या वित्त पुरवठ्याला संस्थात्मक स्रोत असं म्हणतात. प्रामुख्याने सहकारी बँका किंवा सहकार पतसंस्थांकडून शेतकरी शेतीच्या विकासासाठी वेगवेगळ्या स्वरूपाचं कर्ज प्रामुख्याने घेऊ शकतो. सहकारी बँकांकडून कर्ज घेऊ शकतो. त्याचबरोबर ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत किंवा ज्या व्यापारी बँका आहेत अशा राष्ट्रीयकृत किंवा व्यापारी बँकांकडून देखील शेतकऱ्याला शेतीमध्ये कायमस्वरूपी सुधारणा करण्यासाठी दीर्घ मुदतीचं कर्ज त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतं. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये काही प्रादेशिक ग्रामीण बँका आहेत. त्या प्रादेशिक ग्रामीण बँका विशेषतः शेतीच्या विकासासाठी योगदान देत असतात. अशा प्रादेशिक ग्रामीण बँकांकडून सुद्धा शेतकऱ्याला कर्ज उपलब्ध होऊ शकतं. त्याचबरोबर नाबार्ड ही जी संस्था आहे, नाबार्डच्या माध्यमातून ज्या ग्रामीण सहकारी संस्था आहेत
त्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून प्रामुख्याने शेती क्षेत्रासाठी कर्ज उपलब्ध करून दिलं जातं। नाबार्ड ही ग्रामीण भागाच्या विकासामध्ये रस्ते बांधणी, शेतीच्या संदर्भात संशोधन इत्यादीसाठी सुद्धा त्या ठिकाणी डायरेक्ट कर्ज पुरवठा करण्याचं काम करत असते। त्याचबरोबर देशातली सर्वात मोठी जी स्टेट बँक आहे, भारतीय स्टेट बँक, त्या भारतीय स्टेट बँकेकडून सुद्धा शेतकऱ्याला शेतीमध्ये कायमस्वरूपी सुधारणा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दीर्घ मुदतीचं कर्ज त्या ठिकाणी उपलब्ध होत असतं। ग्रामीण वित्त पुरवठ्याबरोबरच शेतीशी संबंधित जो दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो आहे विक्री व्यवस्था। कृषी उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळण्यासाठी विक्री व्यवस्था अतिशय महत्त्वाची असते। स्थानिक पातळीवर उत्पादन घेतल्यानंतर त्या उत्पादनाची विक्री योग्य व्यवस्थेमार्फत होणं हे शेतकऱ्याच्या दृष्टीने हिताचे असते, कारण बाजार व्यवस्था उपलब्ध जर असेल तर शेतकऱ्यांना योग्य प्रकारचा बाजारभाव मिळतो आणि म्हणून स्थानिक, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय अशा प्रकारची विक्री व्यवस्था प्रामुख्याने उपलब्ध असावी लागते। जर योग्य प्रकारची विक्री व्यवस्था उपलब्ध असेल तर शेतकऱ्याला आपल्या मालाला योग्य प्रकारची किंमत त्या ठिकाणी मिळत असते आणि म्हणून शेतमाल विक्री व्यवस्था म्हणजे काय? शेतीमालाची विक्री व्यवस्था म्हणजे शेतीमाल उत्पादनापासून उपभोक्त्यापर्यंत अन्नधान्याची व शेतीतील कच्च्या मालाची पाठवणी करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रक्रिया म्हणजे शेतमाल विक्री व्यवस्था होय। किंवा थोडक्यात विक्री व्यवस्था म्हणजे उत्पादनाचे एकत्रीकरण, प्रतवारी, प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक, माल विकणे, कर्ज पुरवठा इत्यादींचा समावेश होतो। या सर्व प्रक्रियेला विक्री व्यवस्था असं म्हणतात। म्हणून शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून शेतमाल विक्री व्यवस्था हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे। शेतमाल विक्री व्यवस्थेचा विचार करताना शेतीमालाच्या विक्रीसाठी आवश्यक काही मूलभूत सुविधा या उपलब्ध असाव्या लागतात। उदाहरणार्थ, शेतमालाची सुरक्षितपणे साठवणूक करण्यासाठी गोदामांची किंवा साठवणूकगृहांची आवश्यकता असते। त्याचबरोबर वाहतूक, दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध असाव्या लागतात। यास अनेक सोयीसुविधा उपलब्ध असतील तर शेतकरी आपला शेतमाल योग्य पद्धतीने बाजारामध्ये विकू शकतो। भारतामध्ये शेतमाल विक्री व्यवस्थेपुढे अनेक प्रकारची आव्हानं या ठिकाणी असल्याची आपल्याला दिसून येतात। यामध्ये प्रामुख्याने गोदामे किंवा साठवणुकीचा अभाव आहे। भारतात गोदामांची संख्या कमी आहे, साठवणुकीच्या सुविधांचा अभाव आहे, त्याचबरोबर प्रतीक्षा क्षमतेचा अभाव आहे। भारतीय शेतकरी हा गरीब आणि दारिद्र्य असल्यामुळे त्याला उत्पादन अधिक काळ साठवून ठेवणं शक्य होत नाही, त्यामुळे तो कमी किमतीमध्ये किंवा मिळेल त्या किमतीला आपला शेतमाल विकत असतो। त्याचबरोबर बाजारामध्ये मध्यस्थांची साखळी मोठी असते, त्यामुळे शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लुबाडणूक होते। वाहतूक आणि दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधा आहे। ग्रामीण भागामध्ये शेतीचे उत्पादन होत असते, त्यामुळे ग्रामीण भागातून शेतमाल शहरी भागापर्यंत आणण्यासाठी अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो। अनेक वाहतुकीची साधने वेळेवर उपलब्ध होत नाही, दळणवळणाच्या साधनांचा अभाव प्रामुख्याने असतो। त्याचबरोबर घेतलेल्या उत्पादनाचं प्रमाणीकरण व प्रतवारी तो करत नाही। शेतीतून घेतलेला माल हा डायरेक्ट
बाजारामध्ये आणतो त्याच्यामुळे त्याच्या मालाला योग्य प्रकारची किंमत मिळत नाही. त्याचबरोबर बाजारविषयक माहितीचा शेतकऱ्याकडे अभाव आहे. वित्तपुरवठा हा शेती क्षेत्राला योग्य वेळेमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही. शेती हा असंघटित क्षेत्रातील घटक आहे, त्यामुळे शेतकऱ्याची संघटन क्षमता कमी असल्यामुळे त्याला आपल्या मालाला योग्य किंमत मिळत नाही आणि शेतकऱ्याला अनेक किरकोळ स्वरूपाची देणी असतात, त्यामुळे तो मिळेल त्या किमतीला आपला शेतमाल विकत असतो. तर अशा पद्धतीने भारतातील शेतमाल विक्री व्यवस्थेपुढे अनेक प्रकारची आव्हाने आपल्याला असल्याचे या ठिकाणी दिसून येते. शेतमाल विक्री व्यवस्थेपुढे अनेक प्रकारची आव्हाने असली तरी काही उपाययोजना केल्यास शेतमाल विक्री व्यवस्थेपुढील आव्हाने कमी होण्यास मदत होईल आणि म्हणून या ठिकाणी आपण उपाययोजनांचा विचार करणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने शेतमाल विक्री व्यवस्थेसाठी सहकारी विक्री व्यवस्था स्थापन करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या सहकारी विक्री व्यवस्था स्थापन केल्यास त्याद्वारे शेतमालाची विक्री ही योग्य पद्धतीने होऊ शकते. उदाहरणार्थ नाशिक जिल्ह्यामध्ये सह्याद्री फार्म हाऊस ही जी शेतकऱ्यांची एक कंपनी आहे, या कंपनीच्या माध्यमातून शेतकरी आपला माल हा विकून योग्य प्रकारचा नफा त्या ठिकाणी मिळू शकतो. त्याचबरोबर देशामध्ये वाहतूक आणि दळणवळणाच्या सोयीमध्ये वाढ करणं आवश्यक आहे. बाजाराविषयक माहिती शेतकऱ्याला वेगवेगळ्या माध्यमातून उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. विविध प्रकारचे शेतीविषयक चॅनल सुरू करणं, सोशल मीडियाच्याद्वारे माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं. त्याचबरोबर प्रमाणित वजन मापांचा वापर जर योग्य पद्धतीने जर केला तर शेतकऱ्याची होणारी लुबाडणूक त्या ठिकाणी थांबू शकते. देशामध्ये गुदामी आणि शीतगृहांची मोठ्या प्रमाणात व्यवस्था करणं आवश्यक आहे, कारण शेतमाल हा नाशवंत असल्यामुळे तो जास्त काळ टिकू शकत नाही. म्हणून देशामध्ये शीतगृह यांची संख्या वाढवणं आणि त्यामध्ये शेतमाल साठवणूक ठेवणं हे आवश्यक आहे. उदाहरणार्थ शेतीतून द्राक्षाचं उत्पादन घेतल्यानंतर काही कोल्ड स्टोरेज नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा विविध शहरांमध्ये उपलब्ध आहे. अशा प्रकारची कोल्ड स्टोरेज जर बांधली गेली तर शेतकऱ्याच्या मालाला योग्य प्रकारची किंमत मिळू शकते. मालाचं प्रतवारी आणि प्रमाणीकरण करणं, जो शेतमाल उत्पादित केला जातो त्याचं योग्य प्रकारची प्रतवारी आणि प्रमाणीकरण जर केलं तर योग्य प्रकारची किंमत मिळू शकते. शेतीला विविध वित्तीय संस्थांकडून कर्ज पुरवठा हा वेळेमध्ये होणं आवश्यक आहे. बाजारपेठा आणि विक्री संदर्भात शेतकऱ्याला मार्गदर्शन करणं आवश्यक आहे. अशा विविध प्रकारच्या उपाययोजना जर केल्यास तर शेतमाल विक्री व्यवस्थेपुढे असणारी जी आव्हानं आहे ती कमी होईल. शेतकऱ्याला योग्य प्रकारचा भाव मिळेल आणि शेती क्षेत्राचा विकास घडून येण्यास या ठिकाणी मदत होईल. आता आपण ग्रामीण उद्योजकता या संदर्भात माहिती बघणार आहोत. शेती क्षेत्रामध्ये आणि शेतीशी संबंधित ग्रामीण उद्योजकता हा एक महत्त्वाचा घटक आहे. उद्योजकता या शब्दाला इंग्रजीमध्ये एंटरप्रेन्योरशिप असं म्हणतात. ग्रामीण उद्योजकता ही शेतीशी संबंधित असल्याने ग्रामीण उद्योजकतेचा प्रामुख्याने विचार होणं गरजेचं आहे. ग्रामीण भागातील तरुण, ग्रामीण भागातील शेतकरी, ग्रामीण भागातील महिला इत्यादीसाठी प्रामुख्याने शेती क्षेत्रामध्ये अनेक प्रकारच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये शेतीशी संबंधित काही ग्रामीण उद्योग सुरू करणं म्हणजे ग्रामीण उद्योजकता होय. ग्रामीण उद्योजकताच्या संबंधी विचार करताना शेतीच्या माध्यमातून जे उत्पादन घेतलं जातं त्या उत्पादनावर प्रक्रिया करून उद्योग सुरू करणं. उदाहरणार्थ
अन्न, फळे, भाजीपाला इत्यादीवरती प्रक्रिया उद्योग सुरू करणं, मोबाईल रिपेरिंग, फॅशन डिझायनिंग, बेकरी उद्योग, पॉली हाऊस, पोल्ट्री हाऊस इत्यादी प्रकारचे जे उद्योग आहेत ते शेतीशी संबंधित असतात आणि म्हणून ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी ग्रामीण उद्योजकता ही महत्त्वाची आहे. ग्रामीण उद्योजकतेचा विचार करताना त्यामध्ये प्रामुख्याने पुढील घटकांचा समावेश होतो: पीक रचना, तंत्रज्ञान, पीक विमा, जल व्यवस्थापन, कृषी व्यवसाय, कृषी पर्यटन हे जे घटक आहेत ते ग्रामीण उद्योजकतेशी संबंधित आहे. पीक रचनेमध्ये शेतकरी कोणत्या प्रकारचं पीक घेतो त्यावरती उद्योजकता अवलंबून असते. शेतीमध्ये विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करणं, कृषी पर्यटनाला चालना देणं, कृषी क्षेत्रामध्ये जर विविध प्रकारची उत्पादनं घेतली गेली तर त्यातून कृषी पर्यटनासारखा व्यवसाय त्या ठिकाणी वाढू शकतो आणि ग्रामीण भागातील शेतकरी, तरुण, महिला यांना चांगल्या प्रकारचा रोजगार हा उपलब्ध होऊ शकतो. म्हणून शेती क्षेत्रामध्ये किंवा कृषी क्षेत्रामध्ये ग्रामीण उद्योजकता हा अलीकडील काळामधील एक महत्त्वाचा घटक आहे. त्याचा देखील विचार करणं आवश्यक आहे. ग्रामीण वित्तपुरवठा या प्रकरणामध्ये आपण प्रामुख्याने ग्रामीण वित्तपुरवठ्याचे स्रोत, विक्री व्यवस्था, विक्री व्यवस्थेतील आव्हाने, उपाययोजना, ग्रामीण उद्योजकता इत्यादी संदर्भामध्ये प्रामुख्याने सविस्तरपणे माहिती बघितलेली आहे. कारण शेती विकासासंबंधी या सर्व घटकांचा विचार होणं आवश्यक आहे. या संदर्भात कोणाला काही या प्रकरणावरती प्रश्न असतील, काही शंका असतील तरी विद्यार्थी मित्रांनी माझा मोबाईल क्रमांक 8698728243 या मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधावा. धन्यवाद.